मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण क्लॉड AI वापरून 2 MD फाईल्स क्रिएट केल्या होत्या. एक टेक्निकल स्टॅकची आणि दुसरं सॉफ्टवेअर आर्किटेक्चर. एक स्कूल मॅनेजमेंट सिस्टीमचा आपण डेमो क्रिएट करत होतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये त्या फाईल्स कर्सरमध्ये कशा इम्प्लिमेंट करायच्या आणि कशा एक्झिक्यूट करायच्या ते मी एक्सप्लेन करतो. सो कर्सर मी ओपन केलं इथे. कर्सरमध्ये ह्या दोन्ही फाईल मला दिसतात. आता ह्या दोन्ही फाईल इथे आल्यानंतर आपल्याला कर्सरला कॉन्टेक्स्ट क्रिएट करणं आवश्यक आहे. सो लेट मी फीड द कॉन्टेक्स्ट. असा प्रॉम्प्ट दिला आणि त्याला अंडरस्टँड करायला सांगितलं एक्झॅक्टली काय ॲप्लिकेशन आहे. तो फाईल रीड करेल आणि आपल्याला एक प्लान क्रिएट करून देईल. सो आपण जे फोल्डर क्रिएट केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या इन्स्टॉल करून घेऊ शकतो. सो तुम्ही इमॅजिन करा की ह्या गोष्टी आपण मॅन्युअली करू शकतो का? हाऊ मच एक्सपिरियन्स इट विल रिक्वायर आपल्याला जर मॅन्युअली हे करायचं झालं तर. सो त्यांनी पूर्ण प्रिपेअर केलं आहे. फक्त आता एक गोष्ट याच्यात लक्षात ठेवा, बिफोर यू स्टार्ट कोडिंग ह्या दोन्ही फाईल तुम्ही प्रॉपरली समजून घेणं आवश्यक आहे. आता फॉर एक्झाम्पल मला स्वतःला ORM मध्ये EF कोअर म्हणजे एंटिटी फ्रेमवर्क वापरण्याची इच्छा नाही होत. मी डॅपर वापरतो. सो हा माझा पर्सनल चॉईस आहे. डेटा कुठे स्टोअर करायचा आहे ते माझं चॉईस आहे. समजा मला अझूर वापरायचं आहे, तर तुम्ही मे बी AWS वरती होस्ट कराल किंवा दुसरीकडे कुठे होस्ट कराल. सो ह्या सगळ्या गोष्टी आधीच ठरवणं खूप आवश्यक आहे. कारण जेवढे मॉड्यूल्स आणि जेवढे फ्रेमवर्क्स आपण याच्यामध्ये यूज करणार आहे त्याच्या बेसिसवरतीच पुढच्या सगळ्या स्टेप्स ठरणार आहे. इन शॉर्ट काय की ज्या MD फाईल्स क्रिएट झाल्यात त्याचे कंट्रोलर तुम्ही पाहिजेत. तुम्हाला माहित पाहिजे की आता याच्यामध्ये काय होणार आहे. तुम्ही ब्लाइंडली जर त्यांनी जसं दिलं तसं करू दिलं तर मे बी ते सक्सेस होईल, पण त्यामध्ये नंतर प्रॉब्लेम होऊ शकतात. ज्या अशा काही गोष्टी असतात जे AI पाहू नाही शकत, ते आपण पाहू शकतो आपल्या एक्सपिरियन्सवरनं किंवा आपल्याला माहिती असतं की एक्झॅक्टली काय पाहिजे. सो टेक्स्टॅकमध्ये आणि आर्किटेक्चरमध्ये दोन्हीमध्ये त्यांनी खूप डिटेलिंग केलेलं आहे. पण हे वाचणं आणि त्याच्यामध्ये जर काही बदल पाहिजे असतील तर ते करून घेणं फार आवश्यक आहे इथे. सो आपण त्याला अनालाइज करायला सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्यांनी हे सगळं प्रिपेअर केलं आहे डॉक्युमेंट. सो आता इथे मी ह्याला असं सांगू शकतो की प्रिपेअर अ प्लान MD फाईल बिफोर वी स्टार्ट रायटिंग कोड. आता ही जी MD फाईल क्रिएट होते ना, ही आपल्याला रिक्वायर्ड जे काही ॲप्लिकेशन्स आणि फ्रेमवर्क्स आहेत त्याच्यासाठी होते. म्हणजे काय, जेव्हा आपण कोडिंग स्टार्ट करू त्यावेळेस कुठली गोष्ट मिस नाही व्हायला पाहिजे. तुम्ही असा विचार करत असाल की सगळं काम AIच करतंय, आपण काय करतोय? तर आपलं काम सूत्रधाराचं आहे, डायरेक्टरचं आहे. आपण डायरेक्शन ठरवायची, आपण स्टेप्स ठरवायच्या. स्टेप कंप्लीट करायचं काम AIचं आहे. त्यांनी पूर्ण प्लान प्रिपेअर केला. आता ही MD फाईल आपण पाहू. याच्यामध्ये त्यांनी जे जे रिक्वायर्ड आपल्याला आहे, आता आपल्याला याच्यामध्ये असं काही नाही की सर्व आपल्या सिस्टीमवर इन्स्टॉल होणार आहे. आपल्याला एक अझूर अकाउंट लागेल. आपल्याला मे बी सुपरबस तुम्ही वापरत असाल तर त्याचं अकाउंट लागेल. म्हणजे ज्या क्लाउड सर्व्हिसेस तुम्ही वापरणार त्याचे तुम्हाला अकाउंट्स तुमच्याकडे पाहिजेत. सो आता ह्या तिन्ही MD फाईल्स मी यूट्यूब व्हिडिओवरती जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये अवेलेबल करून देईल. तुम्ही त्या पाहू शकता, तुम्ही स्टडी करू शकता आणि हा प्लान एक्झिक्यूट करू शकता. आता याच्यामध्ये कसं आहे की नेक्स्ट जी स्टेप आहे ती तुम्ही एक दुसरा एजंट ओपन करा आणि त्याला सांगा की इन्स्टॉल ऑल नेसेसरी फ्रेमवर्क्स ऑन लोकल फोल्डर ॲज पर द प्लान फाईल इन बॅचेस. इन बॅचेस का बरं? कारण एकत्र सगळं इन्स्टॉल करायला गेलं तर त्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. होतीलच असं नाही आहे. सो ऑलवेज रन युअर एक्झिक्युशन प्लान इन बॅचेस. कधी पण कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही काम करत असाल ना. सो आता या पुढच्या स्टेप्स मी व्हिडिओमध्ये दाखवणार नाही, ते तुम्ही स्वतः ठरवायचं पुढे कसं करायचं, काय करायचं, कारण हा खूप लेंदी पार्ट आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.